पत्नी से छेड़छाड़ की शिकायत दबाने का आरोप, न्याय न मिलने से किसान ने दी जान। पत्नी से छेड़छाड़ की शिकायत दर्ज न होने पर किसान ने की आत्महत्या। जलकोट में 2 पुलिसकर्मियों समेत 6 लोगों पर मामला दर्ज। पत्नी के साथ छेड़छाड़ की शिकायत दर्ज कराने के लिए दर दर भटकते रहे एक किसान ने आखिरकार तंग आकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली है। इस दर्दनाक घटना ने पुलिस व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। मामले में जलकोट पुलिस थाने में 2 पुलिसकर्मियों सहित कुल 6 लोगों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया गया है। जानकारी के मुताबिक किसान लगातार अपनी पत्नी के साथ हुए कथित छेड़छाड़ की शिकायत करने पुलिस स्टेशन के चक्कर काटता रहा, लेकिन आरोप है कि पुलिस ने जानबूझकर उसकी शिकायत को नजरअंदाज किया। न्याय की आस टूटने के बाद किसान मानसिक रूप से पूरी तरह टूट गया है। हैरान करने वाली बात यह है कि आत्महत्या से पहले किसान ने अपने हाथ पर ही आरोपियों के नाम लिख लिए। उसने एक सुसाइड नोट भी छोड़ा जिसमें साफ तौर पर लिखा था कि कुछ लोगों ने उसे धमकाया है, मानसिक रूप से प्रताड़ित किया और शिकायत दर्ज कराने के बदले पैसों की मांग की गई। मी कलोई दत्तात्रय जायबाई, मयत दत्तात्रय महादेव जायबाई यांची मुलगी आहे। काही दिवसापूर्वी गणेश तुळशीदास केंद्रे यांनी माझ्या आईवर दगडफेक केली होती। आई पप्पा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात गेले होते, तेव्हा कसबे यांनी तक्रार घेतली, परंतु त्यावर काही कार्यवाही केली नाही। तो गणेश तुळशीदास केंद्रे यांचे नातेवाईक वाढवणा येथे रुजू आहे। त्यांच्या सांगण्यावरून कसबे यांना सांगण्यात आले की यांचे म्हणजे माझ्या नातेवाईकातले भांडण झाले आहे, तर म्हणजे काही कार्यवाही करू नका म्हणून सांगण्यात आले, तर त्यांनी काही कार्यवाही केली नाही। उलट माझेच आई म्हणजे वडिलांना त्रास दिली आणि वारंवार धमक्या देत होते की म्हणजे तू कुठं पण जा, आम्ही सोडताव। कोण धमक्या देत? कसबे, नंतर हे दुसरे वाढवण्याचे हे होते, म्हणजे वाढवण्याचे जे त्यांचे सपोर्टिंगला आहेत ना, ते तुळशीदास केंद्रेची बायको वारंवार कुठे जात असताना पण म्हणजे भांडणाचं हे काढत होते। आणि शेत आमच्या जवळ आहे त्यांचं, म्हणजे आमच्या शेतातून जातात ते, तर तिथं लपून बसणं, म्हणजे तुला मारताव, खलास करताव, काही म्हणजे ते मला 25 एकर जमीन आहे, 1 एकर इकून हे जामीन करून घेताव असं म्हणून वारंवार त्रास देत होते। त्यामुळे माझ्या पप्पांनी या वैतागाला टाळून ही शेवटची पायरी उचललेली आहे। तर पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा। माझे नाव निवृत्ती महादेव जायबाई, मी दत्तात्रय महादेव यांचे लहान बंधू। 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी 20 तारखेला फेब्रुवारीच्या का मार्च 20 तारखेला गणेश तुळशीदास केंद्रे हा मुलगा माझ्या भाऊजाईला म्हणजे बंधूच्या बायकोला येऊन धोंडा घातला और मी मारला, परत उडी मारून मारला। आणखी त्यांनी असं एवढी कारस्थान काय करून त्यांना तिथून निघून गेला। मग अशा वेळी आम्ही जळकोट पोलीस स्टेशनला आमचे बंधू दत्ता जायबाई व शोभा दत्तात्रय जायबाई हे गेले असता तिथे तक्रार दिली। तक्रार दिल्याच्या नंतर त्यांनी घरी आल्याच्या नंतर ते नंतर 2 दिवसाला ते चौकशी करायला साहेब आले घरी, कसबे साहेब चौकशी करायला आले। 2-4 दिवस ते कसबे साहेब चौकशी करायला आले असता घरी चौकशी अशी केली की बाबा तुम्ही उगाच त्याच्यावर केस करायला लाव, असं आहे तसं आहे, अशा गोष्टी काही बोलल्याच्या नंतर तुम्ही साक्षी कोण आहे, हे कोण आहे असे बोलले। कारण आमच्या वहिनींना म्हणली चला शाळेत कॅमेरा आहे असं म्हणल्यानंतर कॅमेऱ्याकडे गेले आणि काय म्हणले, आधी तो मुलगा इथं नाही, तो शिकायला आहे तिथं गावात नाही असं म्हणले त्यांनी आम्हाला येऊन घरी आमच्या आधी। तो इथं शिकायला तिकडे शिकायला औरंगाबादला आहे, इथं नाही, तुम्ही उगीच असे त्याच्यावर आरोप घेता म्हणले। मग आम्ही ते म्हणल्याच्या नंतर जाऊन चौकशी करा म्हणलो शाळेमध्ये कॅमेऱ्याच्या पुढे त्यांनी अदल बदल तारीख टाकली। मग हे आम्ही ते तारीख टाकल्याच्या नंतर त्या तारखेला तो मुलगा तिथं दिसला आणि सरपंच उपसरपंच ह्या दोघांच्या समोर आम्ही त्याला व्हिडिओ मध्ये दाखवलो, तर त्यांनी उगा बसला की असं शांत म्हणत होता कसबे साहेब।
मग एवढी चौकशी झाली, नंतर आम्ही केस करायला हे घेतलं, त्यांनी काही बोलले नाही. तुमची कोर्टात काही बी कोर्टात जावा ना, पुन्हा DYSP कडे जावा ना, कुठवर जावा, अशा गोष्टी बोलले. मग बंधूने तुमच्या आत्महत्या का केली? आत्महत्या ह्याच कारण धमकी येत होती सारखी. काय आणि बोलले? ते तुळशीदास केंद्रेची बायको आमच्या बंधूला जाता येता हातानं अंगावर येऊ लागली मुद्दाम, अशा गोष्टी होत्या. आणि हे शिवाजी केंद्रे जो वाडोला पोलीस स्टेशन मध्ये आहेत, ते गणेशचे भाऊ, चुलत भाऊ आहेत. आणि त्यांनी कसबे साहेबाला फोन करून हे केस उचलायची नाही, ह्याच्यापाशी काय आहे, असे काही गोष्टी वापरल्यात. आमचा बंधू आम्हाला म्हणत होता. ह्या गोष्टी म्हणून आमच्या बंधूने आत्महत्या केली आहे, ती आम्हाला न्याय द्यावे. दबाव येत होता बंधू? हा, दबाव येत होता, बार दबाव येत होता. माझं नाव मारुती दत्तात्रय जायब आहे. मी पुण्याला राहत होतो. माझे पप्पा वारंवार म्हणत होते मला धोका आहे, पण मी तेवढं काही लक्ष दिलं नाही. पण पप्पा मानसिक त्रास होता पप्पाला, काही लोकांचा. कोण होती ती लोक? गणेश तुळशीराम केंद्रे आणि तुळशीराम गणपती केंद्रे आणि कसबे पोलीस आणि केंद्रे पोलीस या दोघांचा पण त्रास होता. हा, काय नेमकं घडला, म्हणजे काय त्रास होता? धमकी देत होते, शेताकडे गेले की तुला मारतो, आमच्याकडे शेतीले आहे, तुला जिरितो, असं तसं म्हणत होते. पप्पाने पोलिसांना वारंवार सूचना दिली होती, पण पोलिसांनी दुर्लक्ष केले पप्पांकडे. पप्पाला मानसिक त्रास होता. गणेश तुळशीराम केंद्रे, तुळशीराम गणपती केंद्रे आणि कसबे केंद्रे आणि केंद्रे पोलीस यांचा त्रास होता. पप्पाला सहन होण्याची पप्पाने आत्महत्या केली. पप्पाने हातावर पण नाव लिहिलेले आहेत आणि चिठ्ठी पण लिहिलेली आहे 2. त्या चिठ्ठीवर त्या चौघाचे नाव आहेत. ते पप्पाला सहन होण्याची आत्महत्या केलेली आहेत. काय मागणी आहे? योग्य ती कारवाई करावं पोलिसांनी.